नमस्कार मित्रांनो. बिग बॉस मराठी सीझनच्या कालच्या भागात सर्वांनाच धक्का बसला आहे. नॉमिनेशन टास्क म्हणजे जणू युद्धाचं मैदानच होतं. आज आपण पाहणार आहोत की कोणाचे पत्ते कट झाले आणि कोणामध्ये मोठा वाद झाला. तर आता ज्यांच्याकडे पॉवर की होती 6 जण आहेत असे, तर दोघांना बिग बॉसने ग्रुप केलं होतं आणि त्यामधले ज्यांच्याकडे पॉवर की होती 3 जण नॉमिनेट झालेले आहेत. त्यात करण सोनवणे आहेत, रुचिता आहे आणि दीपाली सय्यद आहेत. आणखीन 6 सदस्य कोणते आहेत आणि कसा टास्क होता ते पाहूया. तर मित्रांनो, बिग बॉसने आज पतंग उडवण्याचा टास्क दिला होता. पण इथे पतंग नाही तर एकमेकांचा गेम कापला जात होता. आता तन्वी जिच्याकडे पॉवर की होते आणि कॅप्टन्सीची ती उमेदवारसुद्धा आहे. तर तिला 2 ऑप्शन्स दिले होते. कोणत्या दोघांची तुला पतंग कापायची? तर तिने प्रथम सागर करंडेची कापली आणि इथे तिथूनच यांच्या खऱ्या वादाला सुरुवात झाली. कारण सागर करंडे या शोसाठी अपात्र आहेत असं तिनं रिझन दिलं आणि ते दिसत नाहीत असंही ती बोलली. त्यामुळे सागर दादा खरंच खूप खवळले होते. कारण ॲक्च्युली सागर दादा दिसत आहेत सगळीकडे. न दिसणारे जर आपण बोलायला गेलो तर ओंकार आहे, आयुष आहे, राकेश बापटसुद्धा आहे, राधा आहे. ही काही 4-5 सदस्य आहेत जे 2-3 दिवसात दिसलेलेच नाही आहेत. तर आता तन्वीला सागरने नॉनसेन्स म्हटलं. त्याने सरळ तिला म्हणलं की तुला सेन्सच नाही आहे, बिना अकलीसारखं तू बोलतेस. त्यावर तन्वी स्वतःला नॉनसेन्स पण म्हणून घेते. तर आता तुम्हाला काय वाटतं, तन्वीनं हे सूडबुद्धीनं केलं का तिला सागर करांड्यावर काही म्हणजे राग आहे म्हणून तिनं केलं असेल? दुसरं जे तिचं नाव होतं ते होतं दिव्या शिंदे आणि तिने असं सांगितलं की दिव्याने टास्क व्यवस्थित परफॉर्म केला नाही. ही बाई झोपली होती का तन्वी? हां, दिव्याने इतका छान टास्क केला. भांडी इतकं म्हणजे ते ॲक्च्युली किती हेवी होतं ते आपल्याला बघूनच कळतं आहे. ही बाई तिथंच होती, म्हणजे कुठल्या सूडबुद्धीनं तिनं दिव्याचं नाव घेतलं नाही माहिती. कारण तसं पाहायला गेलं तर दिव्याने ॲक्च्युली खूप छानपैकी टास्क केलं होतं. पण तिने दिव्या शिंदेचं नाव घेतलं आणि सांगितलं की ती दिसत नाही आहे आणि ती बोलत नाही जास्त आणि टास्क तिला करायला येत नाही, असं तिचं कारण होतं. तर ॲक्च्युली तन्वीने जे आहेत ते दोन्ही नावं मुद्दाम घेतली आहेत या फिर पर्सनली त्यांना तिला राग होता म्हणून तिने घेतली. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आता दुसरी जी होती प्राजक्ता शिकरे, तिने दोघांची नावे घेतली. प्राजक्ता ॲक्च्युली आय डोंट नो, तिला खेळ कळत नाही आहे का काय. कारण पहिल्यांदा तिने प्रभूचं नाव घेतलं. प्रभूचं ओके, तो वीक आहे म्हणून तिनं कदाचित घेतलं असेल. दुसरं नाव तिनं जे घेतलं ते अनुश्री मानेचं घेतलं आणि ते खूप चुकलं ॲक्च्युली असं मला वाटतं. कारण अनुश्रीपेक्षा खूप जण आहेत जे या आठवड्यात दिसलेलेच नाही आहेत. तिला ऑप्शन होता त्यांचं नाव घ्यायला, पण तिनं तसं केलं नाही. तर तिचंही चुकीचं होतं असं मला वाटलं. तुम्हाला काय वाटतं? तर तिसरं जे होतं ते होतं सोनाली राऊत. सोनाली राऊतने दोघांचं नाव घेतलं. एक तर राधा पाटील आणि दुसरं जे होतं रोशन भजनकर. तर आता या दोघांनाही ती इतकं व्यवस्थित समजावून सांगितली की तुम्ही दोघं दिसतायत, मला तुमच्याशी पर्सनली दुश्मनी नाही आहे. तुम्ही आणखीन दिसावं यासाठी मी हे असं बोलली आहे आणि म्हणून नॉमिनेट केली आहे, कारण मला दुसरं काय कारण सुचत नाही आहे. आता जे सोनालीनं बोललं ते एकदम परफेक्टली बोलली आणि खूप व्यवस्थित पॉईंट्सनी ती बोलली. तर यामध्ये सगळ्यात जास्त भांडण, आवाज वाढवून बोलायचं हे काम फक्त तन्वीनं केलेलं आहे. आणि तन्वीचं नॉमिनेशन तुम्हाला कसं वाटतं आहे ते मला सांगा. मित्रांनो, या आठवड्यात एकूण 9 सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत. यामध्ये प्रभू शेळके आहेत, अनुश्री, दिव्या, सागर, राधा, रोशन, करण, दीपाली आणि रुचिता यांचा समावेश आहे. तर आता यातील कोण सुरक्षित होईल आणि कोणाला घराबाहेर जावं लागेल असं तुम्हाला वाटत आहे? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या 9 जणांपैकी सर्वात कमकुवत खेळाडू कोण आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या अशा खमंग अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.